नागरिकांचं आरोग्य निरोगी राहावं, नागरिकांना होणाऱ्या विविध रोगाचे आजाराचं वेळेत निदान व्हावं, नागरिकांना त्यांच्या घराजवळच चांगली आरोग्य सेवा मिळावी, विविध आजार आणि आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांवरती योग्य उपचार व्हावेत, त्यांना दिलासा मिळावा ह्या अनुषंगानं उरण तालुका शिवसेनेच्या वतीनं उरण तालुक्यातल्या म्हातवली ठाकूरनगरमधल्या साई दर्शन सोसायटी ह्या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। एमजीएम कामोठे हॉस्पिटलचे स्पेशलिस्ट डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णाची तपासणी सुद्धा करण्यात आली आहे। डॉक्टर बागुल, स्नेहा शहाणे यांच्या टीमनं विशेष सहकार्य केलंय। तर ह्यावेळी औषधी तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, नाक कान घसा तज्ज्ञ, शल्य चिकित्सक, चर्मरोग तज्ज्ञ, हृदयविकार तज्ज्ञ, दंत चिकित्सक आदी विशेष डॉक्टरांची टीम होती। रुग्णांना मोफत गोळ्या औषधं देऊन त्यांची मोफत तपासणी केली आहे। मोतीबिंदू, डोळे तपासणी आणि ऑपरेशन ह्यावेळी करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे, शिवसेना उरण विधानसभा जिल्हा परिषद प्रमुख विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या ह्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे यांनी केले। यावेळी महेंद्र पाटील जिल्हा संघटक, सुलेमान शेख शहर प्रमुख, सुनील भोईर संघटक शहर, अक्षय म्हात्रे विभाग प्रमुख, समद भोगले जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक, महेश पाटील, दशरथ चव्हाण, संदेश म्हात्रे शाखा प्रमुख मातवली, रफिक शेख चार फाटा शाखा प्रमुख, विवेक चाळके, विरक्त चाळके, समीर केळकर, गणेश जळगावकर, तफजुल फसाटे, रोहित मस्के, महबूब शेख, कृष्णा पाटील, अध्यक्ष साई दर्शन सोसायटी ठाकूरनगर आदी मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसेनेचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे, जिल्हा प्रमुख विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनात आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराला जनतेचा आणि नागरिकांचा उत्तम प्रतिसाद सुद्धा लाभलाय। आरोग्य शिबिराचं योग्य आणि उत्तम असं आयोजन केल्यानं नागरिकांनी ह्या आरोग्य शिबिराचं कौतुक करत आयोजकांचे आभार मानलेत। आरोग्य शिबिराला चांगलं सहकार्य केल्याबद्दल एमजीएम कामोठे हॉस्पिटलच्या सर्व टीमचे, साई दर्शन सोसायटी ठाकूरनगरच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांचे, ग्रामस्थ आणि नागरिकांचे सुद्धा यावेळी शिवसेनेच्या वतीनं आभार मानण्यात आले।